मराठी भाषेत पुस्तकांची समृद्ध अशी परंपरा आहे। लेखक कवी यांचं त्यांनी मराठी भाषेला श्रीमंत केलंय। वाचनाचं हेच व्रत घेऊन एका मराठमोळ्या तरुणानं मराठी पुस्तकांचं दुकान थाटलं। मात्र वाचनाचा हा समृद्ध वारसा वाचकांअभावी संकटात सापडलाय। ज्ञानेश्वर ते शेक्सपियर, नवी मुंबईतलं बहुधा पहिलंच मराठी पुस्तकांचं दुकान। या दोन नावांच्या दरम्यान सामावलेलं पुस्तकांचं विश्व नवी मुंबईकरांना खुलं झालं, त्यालाही आता वर्ष लोटलंय। तुषार गायकर या मराठमोळ्या तरुणानं पुस्तकांच्या वेडापायी घेतलेलं हे वाचनाचं व्रत, परंतु वाचकांच्या अभावी इथल्या मराठी पुस्तकांवर मरगळ पसरली आहे। 2013 अक्षय तृतीयाला मी खरं तर हे स्टुडिओ सुरू केला आणि सगळ्या प्रकारची म्हणजे फिक्शन, नॉन फिक्शन, कुकरी, लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं, त्याच्यानंतर बाकीची तुम्ही म्हणाल तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचीही काही पुस्तकं जी ऑर्डरवर मी घेतो, ती जनरली ज्ञानेश्वर शेक्सपियरमधून प्रोव्हाइड केली जातात। मराठी वाचन संस्कृतीला समृद्ध करणारे जी.ए. पु ल, बोरकर, नारायण सुर्वे, अनंत सामंत असे सगळेच लेखक कवी इथं दाटीवाटीनं बसलेत। शिवाय काळानुरूप हे साहित्यिक आपल्याला पुस्तकांव्यतिरिक्त इतर रूपातही भेटतात। मग्स तुम्ही पाहिले असतील इथे की त्याच्यावर साहित्यिकांचे फोटोज आहेत, त्यांचे कोट्स आहेत, त्यांचे कविता आहेत त्यावर। तसेच बाकीचे तुम्ही पाहिलं असेल की बुकमार्कसुद्धा आहेत इथे। त्या बुकमार्कवर देखील साहित्यिक आणि त्यांचे कोट्स वगैरे आहेत। नवी मुंबई म्हणजे नव्यानं वसलेली मुंबई। इथले स्थानिक सोडता नव्यानं स्थायिक झालेली बहुभाषिक लोकसंख्या। त्यामुळेच दादर, ठाणे इथल्या मराठी पुस्तकांना मिळणारा वाचकांचा प्रतिसाद इथे नाही। आमचं कायम दुःख हे होतं की मराठी पुस्तकांचं दुकान इथे नाही आणि ते इथे आलं। आम्हाला आमच्या टीनेजमध्ये, कॉलेजच्या एजमध्ये जेव्हा एखादं पुस्तक आणायचं असेल त्यावेळेला आम्हाला धाव घ्यायला लागत होती दादरला, आयडियल किंवा मॅजेस्टिक। कोणालाही प्रेझेंट द्यायचं असेल तरी ते नोंदणीसाठी जायचं एकदा आणि घ्यायला पुन्हा एकदा जायचं, अशा किमान 2 फेऱ्या होत असत। तेच दुकान इथे आल्यानंतर माझ्यासारख्या पुस्तकप्रेमीला जे काही वाटलं असेल ते म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत। काही हौशी वाचक प्रेमी वगळता इथे येणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे। अनेकांना तर आपल्या शहरात असं काही दुकान आहे हेच माहिती नाही। मी जेव्हा येईन त्यावेळेला दुकानामध्ये बरीच माणसं दरवेळेला दिसतील मला, पण तसं होत नाही आहे। आणि मग हळूहळू माझ्या लक्षात आलं, मी पुस्तक दुकानाचे जे संचालक आहेत गायकर त्यांच्याशी बोलले, तर त्यांनी मला हेच सांगितलं की त्या मनाने प्रतिसाद नाही आहे वाचकांचा। आणि मग मला असं वाटायला लागलं की एका पॉईंटला येऊन कदाचित व्यावसायिक म्हणून गायकरांनाही कठीण जाईल। पुस्तकांच्या वेड्यापायी सुरू केलेलं हे दुकान आर्थिक गणित सुटल्याशिवाय चालू ठेवणं तुषारलाही परवडणारं नाही। शेवटी काही झालं तरी व्यावसायिक गणित आणि व्यावसायिक गणिताबरोबर ह्या गोष्टींचा मेळ घालणं खूप कठीण असतं। म्हणतात की इमोशन्सवर बिझनेस होत नसतो, ते खरंच आहे की फक्त इमोशन्स ठेवून हा बिझनेस नाही करू शकत मी। त्याच्यामुळे परत तेच एकदा म्हणेल की तुमच्या सगळ्यांची साथ हवी ह्या चांगल्या उपक्रमात, जेणेकरून आपण म्हणू शकू की आम्ही खूप काही चांगलं देऊन गेलो पुढच्या पिढीला। जे पाठीमागून आमच्या आधीच्या पिढीकडून आम्हाला जे मिळालं होतं ते आम्ही आमच्या पुढच्या पिढीला दिलं। मार्केटिंगचं नवतंत्र आणि क्लुप्त्या वापरणं ही काळाची गरज आहे, तर आपल्यापर्यंत आलेला वाचनाचा हा अनमोल ठेवा टिकवणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही वाचकांची देखील जबाबदारी आहे। अन्यथा हे मराठी पुस्तकांचं दुकान इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही। कॅमेरामन नितीन बोढारेसह शची मराठे, साम टीव्ही, नवी मुंबई।